मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। सगळीकडे बघतो की ही जी प्रकरणं होतात ती लपून छुपूनच होतात, म्हणजे अगदी आई वडिलांना पण माहिती नसतं। प्रेम प्रकरणे लपून छपूनच होतं। पोरपोरी काय उघडपणाने हातात हात घालून कॉलेजमध्ये फिरत असतात, काय लपून छपून। 6 महिने आधी सांगून म्हणजे नेमकं घडणार म्हणजे ते 6 महिन्यात त्या दोघांचे मुद्दे पडायला मोकळे झाले होते। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला। शिवाजी महाराज अफजल खानासमोर हरले पाहिजे म्हणून अफजल खानासाठी प्रचंड यज्ञ ह्या महाराष्ट्रात। हे धर्मस्वातंत्र्य नव्हतं। तुम्हाला धर्मस्वातंत्र्य कोणी दिलं? तर ज्याला तुम्ही शाळेतच जाऊ दिला, ज्याला पाण्यापासून वंचित ठेवलं, ज्याला देवळात जाऊ दिला, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही आंदोलनं यशस्वी केली, संस्कृती जाळली आणि शेवटी ज्याला तुम्ही वर्गात बसू दिलं नाही अशा माणसांनी या देशाचं संविधान दिलं आणि त्याच्यात आर्टिकल 25 मध्ये धर्मस्वातंत्र्य आहे। नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। गेल्या या अधिवेशनामध्ये एक विषय जो होता आपल्याला पाहायला मिळाला आणि या अधिवेशनामध्ये एक विधेयक पास झालं आणि ते बहुमताने पास झालं। धर्म स्वातंत्र्य विधेयक या विधेयकाचं नाव होतं। तुमचा सर्वत्र विरोध या विधेयकाला होता। अगदी रात्रीची वेळ झालेली, कोण विरोधी पक्षामधले आमदार किंवा नेते या विधेयकाला ज्या पद्धतीने अपोज करत नव्हते, तुम्ही त्या पद्धतीने त्या ठिकाणी समोर मंत्री होते, सत्ताधारी आमदार होते, त्यांना एकटे भिडत होतात। नेमकं काय कारण नव्हतं? प्रश्न असा आहे की धर्मस्वातंत्र्य ह्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास अभ्यासावा लागेल ना, की या धर्मावरती एका विशिष्ट गटाची पकड होती। त्याच्यातनं बौद्ध जन्माला आले। बुद्धांनी पहिल्यांदा ह्याचा विद्रोह केला, चरवाकांनी केला, महावीर जैनांनी केला, बसवेश्वरांनी केला। या चौघांना काय जेलमध्ये टाकलं असतात? चौघांनी धर्मांतर केलं ना। इथल्या विशिष्ट चालीरीतीला कंटाळून चौघांनी धर्मांतर केलं। त्याच्यानंतरच्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी धर्मविरोधी भूमिका घेतली, म्हणजे विशिष्ट चालीरीतीच्या विरोधात भूमिका केली। तुकाराम महाराजांचा छळ झाला, सावत्या माळ्याचा छळ झाला, गोरा कुंभाराचा छळ झाला। विशिष्ट भूमिकेच्या विरोधात होता तो। महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक लिहिलं। बहुजनांचा आवाज पहिल्यांदा या देशामध्ये इथल्या दीनदुबळ्या माणसाचा आवाज त्यांनी ब्रिटिशांपर्यंत पोचवला। अस्पृश्यतेला पहिल्यांदा आव्हान दिलं। त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला। त्यांच्या बायकोनी जेव्हा मुलींसाठी शाळा उघडल्या, शिक्षणापासून बहुजनांना वंचित ठेवण्याचा प्रकार देखील याच महाराष्ट्रात झाला। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला। शिवाजी महाराज अफजल खानासमोर हरले पाहिजे म्हणून अफजल खानासाठी नौचंडी यज्ञ ह्या महाराष्ट्रात झाला। हे धर्मस्वातंत्र्य नव्हतं। तुम्हाला धर्मस्वातंत्र्य कोणी दिलं? तर ज्याला तुम्ही शाळेतच जाऊ दिला नाही, ज्याला पाण्यापासून वंचित ठेवलं, ज्याला देवळात जाऊ दिलं नाही, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही आंदोलनं यशस्वी केली, मनुस्मृती जाळली आणि शेवटी ज्याला तुम्ही वर्गात बसू दिलं नाही अशा माणसाने या देशाचं संविधान लिहिलं आणि त्याच्यात आर्टिकल 25 मध्ये धर्मस्वातंत्र्य आणलं। आता आर्टिकल 25 म्हणजे संविधानाच्या मूलभूत अधिकारामध्ये जेव्हा धर्मस्वातंत्र्य आहे, तेव्हा तुम्ही नवीन धर्मस्वातंत्र्य कुठनं घेऊन येता? कुठलं धर्मस्वातंत्र्य देणार आहात तुम्ही? उलटं तुम्ही या विधेयकाच्या माध्यमातून परत एकदा बंधनं आणण्याचा प्रयत्न करताय। तुम्हाला जर आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर तुम्ही 6 महिन्याची नोटीस लावा। 6 महिन्यात त्या दोघांचे मुडदे पडलेले असतील। त्यांचं थेट म्हणणं आहे की म्हणजे जे धर्मांतर जबरदस्ती केलं, जबरदस्ती लोभापायी आमिष देऊन जर धर्मांतर होत असेल तर रोखा। याला तुमचाही पाठिंबा असेल? 100% पाठिंबा असेल। जबरदस्तीने काहीच होता कामा नये या देशामध्ये। तुम्ही कुठला मांस खावं
हे ज्याचं त्यांनी ठरवावं, पण जबरदस्ती नाही करायचं तुम्ही हे खाऊ नका. या देशाला स्वातंत्र्य संविधानातनं आलं आहे. आता राईट टू प्रायव्हसी मिळाली आहे. राईट टू प्रायव्हसीमध्ये आलं ना, मी कुठला धर्म स्वीकारावा, मला स्वीकारायचं आहे एखादं धर्म, मला पारशी व्हायचं आहे. तुमचं काय जातं, मी पारशी होईन. मला शीख व्हायचं आहे, मी शीख होईन. पण ह्याची खरंच गरज होती भारताला किंवा राज्याला, ह्याची गरज आहे? अहो, तुम्ही धर्मस्वातंत्र्य जर संविधानात आणलं आहे तर ह्याची गरजच काय तुम्हाला परत एकदा धर्मावरती नियंत्रण मिळवायचं आहे. किंवा ते आता तुम्हीच जेच म्हटलं की आंतरजातीय विवाह होतात. आता जेव्हा म्हणजे आपण 21व्या शतकात जगत आहोत, कॉलेजमध्ये असेल किंवा इतर काही ठिकाणी सगळीकडे बघतो की ही जी प्रकरणं होतात ती लपून छुपूनच होतात. म्हणजे अगदी आई वडिलांना पण माहिती नसतं. प्रेम प्रकरणे लपून छपूनच होतं. पोरपोरी काय उघडपणाने हातात हात घालून कॉलेजमध्ये फिरत असतात. काय हे लपून छपून? 6 महिने आधी सांगून म्हणजे नेमकं घडणार काय? म्हणजे ते 6 महिन्यात त्या दोघांचे मुर्दे पडायला मोकळे झाले आपण. आणि यामध्ये एकंदरीत आता सरकार यशस्वी ठरलंय असं म्हणता येईल. हो, हे ह्यांना त्यांच्या पॉलिटिकल आयडिओलॉजी दूरपर्यंत रुजवायच्या आहेत, घुसवायच्या आहेत आणि त्याच्यातनं या देशामध्ये जातीपातीच्या भिंती अजून मजबूत करायच्या आहेत. आवड सर, मला एक प्रश्न होता. ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा विरोध ह्या विधेयकाला हवा होता तो त्या ठिकाणी दिसला नाही. अगदी मलाही खंत आहे. नाही, पण का दिसला नाही ह्याची काय म्हणजे वरिष्ठांनी अभ्यास करावा. आणि म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून काही क्लॉजेस काढण्यात आले त्यामध्ये बाबा हा हे चुकीचं आहे, परंतु दुसरीकडे त्याला पाठिंबा देखील देण्यात आला. नेमकं चाललंय काय? ठीक आहे, हे बघा, धर्मस्वातंत्र्य ह्या बिलाला अँटी कन्व्हर्जन बिल म्हटलं असतं तर ठीक होतं. धर्मांतराला आमचाही विरोध आहे. धर्मांतर कुठलं, जबरदस्तीने केलेलं धर्मांतर. बाकी मग तुम्ही राईट टू प्रायव्हसी, राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच, राईट टू रिलिजन हे कशाला ठेवलं आहे संविधानामध्ये? ते काढून टाका. आणि ते काढण्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे. हे संविधान बदलाकडे चाललेलं यांचं एक पाऊल आहे. मग या पुढे म्हणजे यासाठी कुठेतरी काहीतरी केलं हवं ना. काय असं शेवटी समाजाने पण उठायला हवं ना. असं आहे की तुकाराम महाराजांच्या काळात असो, ज्ञानेश्वरांच्या काळात असो, बौद्धाच्या काळात असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात असो, समाजाने विद्रोह केला ना. समाज उभा राहिला या चालीरीतींविरुद्ध. तेव्हा कुठे बदल झाला? नाही तर आत्तापर्यंत आमच्यासारख्या क्षुद्रांना पाणी पिताच आलं नसतं. मी उघडपणाने सांगितलं की माझ्या आईला कधीच सत्यनारायणाच्या महापूजेला बोलवलं नाही. जी सार्वजनिक पूजा असते सोसायटीमध्ये नाही बोलवलं, कारण का मी शूद्र होतो. एवढे बोलण्याची ताकद आणि हिंमत दाखवली ना सभागृहात मी. आमची जी जखम बळबळते, आमच्या हृदयावरती असलेली जखम जी रक्ताने वाहत असते, त्याचं कारण आहेत. आम्ही भोगलं आहे. पण म्हणजे या राज्यामध्ये अनेक नेते आहेत. दादा होते, अजितदादा होते, त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही. राज ठाकरे ते देखील म्हणतात जरी तुम्हाला शालीन मैत्री करायची असेल, तुम्ही करत नाही हो. अजितदादा लाख करत नसतील, राज ठाकरे लाख करत नसतील, उद्धव ठाकरे लाख करत नसतील, शरद पवार लाख करत नसतील, पण होत नाही का गावागावामध्ये जातीपातीचं राजकारण? मग एक शेवटचा प्रश्न. या धर्मांतर कायदा किंवा माफ करा ह्या विधेयकाविरोधात आता अनेक संघटना आहेत, त्या कोर्टात जायचं ठरवलंय. कोर्टात तरी हा कायदा टिकेल असं वाटतंय? असं आहे की आत्तापर्यंत 12 राज्यांनी हा कायदा पारित केला. 12ही राज्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. अजून तो कायदा आहे तसा पडलेला आहे. मुद्दामून महाराष्ट्राला हे माहिती असून देखील हा कायदा आणला. कारण का जातीय द्वेष कसा वाढेल, कसं काय लोकांमध्ये मतांतरे होतील, संभ्रम कसा वाढेल, याच्यासाठी प्रयत्नशील असतो आपण. एक शेवटचा प्रश्न आहे माझा. म्हणजे अगदी हिवाळी अधिवेशनानंतर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुम्ही पहिल्यांदा भेटलात. सभागृहामध्ये ज्या पद्धतीचं कामकाज चालायचं, जे म्हणजे दादा होते किंवा दादा एवढ्यांदा सभागृहाचं अवमूल्यन झालेलं आहे, विधानसभेच्या सभागृहाचं अवमूल्यन झालेलं आहे. म्हणजे आमच्या सकट सत्ताधारी पक्षाला कुठेही गांभीर्य राहिलेलं नाही. आणि असंच असेल तर कायदे मंडळाला काय अर्थच उरणार नाही. म्हणजे काय विधी म्हणजे आता हे अधिवेशन घेण्याची गरज अशी वाटते का तुम्हाला? म्हणजे आता फारशी याच्यावरती न बोललेलं. नक्कीच. आपल्यासोबत आमदार डॉक्टर जितेंद्र आवडते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर धर्मस्वातंत्र्य विधेयक जे आता सरकारच्या माध्यमातून पास करण्यात आलं आहे त्या संदर्भात त्यांची भूमिका काय, एकंदरीत या संपूर्ण कायद्याला त्यांचा विरोध काय हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात त्यांची भूमिका त्यांनी मांडलीच आहे. परंतु हे विधेयक आहे, या विधेयकाविरोधात आता आपण पाहिलं तर अनेक संघटना आहेत, त्या देखील कोर्टात जाणार आहेत. हे विधेयक कोर्टात टिकतंय का, हा कायदा नेमका या राज्यामध्ये अंमलात आणला जातोय का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.